विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे आणि तोटे या दोन्ही बाजूंचा अभ्यास करणार आहोत। BA सेकंड इयर सेमिस्टर 3 मध्ये 5व्या युनिट मधला हा शेवटचा टॉपिक आपण आज शिकत आहोत। यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय ते सुरुवातीला बघू आणि नंतर मग आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे आणि तोटे या दोन्ही बाजूंचा विचार करू। तर विदेशी व्यापार, परकीय व्यापार, बहिर्गत व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा एक घटक आहे। कारण देशाच्या विकासाला गती देऊन विकासाला चालना देणारा आंतरराष्ट्रीय व्यापार हा एक घटक आहे आणि म्हणून परंपरावादी आणि नवपरंपरावादी जे अर्थशास्त्रज्ञ आहे ते आंतरराष्ट्रीय व्यापाराला विकासाचं इंजिन असं म्हणतात। देशाचा विदेशी व्यापार जितका जास्त तितका देशाच्या विकासाला, प्रगतीला चालना मिळत असते किंवा विकासाला जलद गती जी आहे ती जलद गती प्राप्त होत असते आणि त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचं एक विशेष महत्त्व आहे किंवा अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराची असते। तर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये आपण एक साधी सोपी आंतरराष्ट्रीय व्यापाराची व्याख्या पाहू की आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय। तर जेव्हा एका देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा देशाच्या सीमापार म्हणजे देशाच्या सीमेबाहेर विकल्या जातात तेव्हा देशांमध्ये होणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या या व्यापाराला, या व्यवहाराला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतात। म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एका देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा जेव्हा दुसऱ्या देशामध्ये विकल्या जातात, कारण आंतरराष्ट्रीय व्यापार होत असताना आपण पाहिलं की ज्या देशामध्ये वस्तूचा उत्पादन खर्च कमी आहे किंवा वस्तूच्या उत्पादनासाठी असणारं वातावरण कसं आहे, अनुकूल आहे, पोषक स्वरूपाचा आहे, ज्या देशामध्ये ज्या वस्तूचा उत्पादन खर्च कमी येतो अशा वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करून त्या वस्तू विदेशामध्ये विकल्या जातात। तर ज्या वस्तूचं उत्पादन करणं देशाला परवडत नाही किंवा ज्या वस्तूचा उत्पादन खर्च हा जास्त असतो अशा वस्तूंची आपण दुसऱ्या देशांकडून काय करत असतो, आयात करत असतो। म्हणजे आपल्या देशामध्ये उत्पादित होणाऱ्या ज्या वस्तू आहे त्या वस्तू विदेशामध्ये निर्यात करणे आणि आपल्या देशाला हव्या असणाऱ्या ज्या वस्तू आहे त्या विदेशामधून काय करणे, आयात करणे, यालाच आपण आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा त्यालाच आपण आयात निर्यात व्यापार असंही म्हणतो। तर उत्पादन खर्चामध्ये जी भिन्नता असते, साधारणपणे आपण असं पाहतो की उत्पादन खर्चामध्ये जी भिन्नता असते त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होत असतो। तर सुरुवातीला आपण पाहू की आंतरराष्ट्रीय व्यापाराचे कोणकोणते फायदे आहेत। तर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या फायद्यामधला पहिला फायदा आपण पाहू, उत्पादनात वाढ। जर देशाला विदेशी बाजारपेठेमध्ये वस्तू आणि सेवांची विक्री करायची असेल तर अशा वेळी देश आपल्या देशाची गरज भागून अतिरिक्त उत्पादन करतो की जेणेकरून त्या उत्पादनाची आपल्याला दुसऱ्या देशामध्ये काय करता येईल, निर्यात करता येईल। त्यासाठी श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचं जे तत्व आहे ते तत्व देश अवलंबतो की ज्या वस्तूचं उत्पादन खर्च कमी आहे अशा वस्तूंच्या उत्पादनामध्ये श्रम विभागणीचं तत्व, विशेषीकरणाचं तत्व अवलंबलं तर कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त जे उत्पादन आहे ते उत्पादन करता येतं आणि त्यामुळे अतिरिक्त जे उत्पादन आहे ते उत्पादन आपल्याला विदेशामध्ये, विदेशी बाजारपेठेमध्ये विकता येतं। त्यामुळे काय होतं की देशाच्या उत्पादनामध्ये काय होते, वाढ होते। कारण देशासमोर केवळ आपल्या
देशातलीच बाजारपेठ नाही किंवा देशी बाजारपेठच नाही, तर विदेशी बाजारपेठ जी आहे ती विदेशी बाजारपेठांची जी गरज आहे ती गरज लक्षात ठेवून उत्पादन करायचं असतं आणि त्यामुळे उत्पादनात काय होत असते, वाढ होत असते। तर उत्पादनात वाढ हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा काय आहे, फायदा आहे की देशामध्ये जितकं उत्पादन जास्त होईल तितका रोजगार सुद्धा कसा राहील, जास्त राहील आणि जर त्या अतिरिक्त उत्पादनाची निर्यात केली तर आपल्याला उत्पन्न जे आहे निर्यातीतून मिळणारं ते उत्पन्न सुद्धा येईल आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल। तर अशा पद्धतीने उत्पादनात वाढ हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा काय आहे, फायदा आहे। त्यानंतर बाजारपेठांचा विस्तार। बाजारपेठांचा विस्तार जो आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे होत असतो, कारण जर आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये विदेशी बाजारपेठा काबीज करायच्या असेल तर आपल्याला आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर वस्तूचं उत्पादन तर करावंच लागेल, सोबतच ज्या दर्जेदार वस्तू आहे त्या दर्जेदार वस्तूंचंही उत्पादन आपल्याला करावं लागेल। केवळ अंतर्गत व्यापार असला तर आपण आपल्या देशापुरताच विचार करतो, आपली दुसऱ्या देशांशी स्पर्धा राहत नाही आणि त्यामुळे होणारं जे उत्पादन आहे ते देशातच विकायचं आहे, देशातील ग्राहक आहे, आपल्या देशातील उत्पादनाची दुसऱ्या उत्पादनाशी स्पर्धा राहणार नाही आहे। अशा वेळी काय होतं की उत्पादनाच्या निर्मितीमध्ये दर्जेदारपणा राहत नाही किंवा तितकी दर्जेदार वस्तू निर्माण होत नाही। परंतु ज्यावेळी आपल्याला विदेशी बाजारपेठा काबीज करायच्या असतात तेव्हा आपण उत्कृष्ट दर्जाचं तंत्र, उत्कृष्ट दर्जाचं जे यंत्रसामग्री आहे त्याचा वापर करतो आणि देशी बाजारपेठेमध्ये तर आपल्या ग्राहकांची गरज भागवतोच, परंतु विदेशी बाजारपेठा ज्या आहे त्या जास्तीत जास्त कशा काबीज करता येईल, अनेक देशांमध्ये आपल्या वस्तूंची निर्यात कशी वाढवता येईल, विदेशी बाजारपेठेमध्ये आपल्याला आपलं वर्चस्व जे आहे ते वर्चस्व कसं प्रस्थापित करता येईल या दृष्टीने विचार केला जातो आणि त्यामुळे बाजारपेठांचा जो विस्तार आहे तो विस्तार मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो। त्यानंतर संसाधनांचा कार्यक्षमतेने वापर। जी काही उपलब्ध साधन सामग्री आहे, जी संसाधने देशामध्ये उपलब्ध आहे त्या उपलब्ध सगळ्या साधन सामग्रीचा, मग मानवधन असेल, देशामध्ये उपलब्ध भांडवल असेल, देशामध्ये उपलब्ध नैसर्गिक साधन सामग्री असेल, तर या सर्वांचा आपल्याला युक्त वापर, आदर्श वापर, पूर्ण कार्यक्षमतेने वापर जो आहे तो वापर करणे शक्य होते। कारण देशामध्ये जर आपल्या देशापुरताच विचार केला आणि जर अल्पविकसित देश असेल, गरीब देश असेल तर गरजा कमी राहतात, उत्पादित मालाला फारसा उठाव नसतो, फारशा किमती प्राप्त होत नाही आणि त्यामुळे उत्पादनासाठी कोणत्याही प्रकारची प्रेरणा किंवा चालना प्राप्त होत नाही। परंतु जर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या वस्तूंची जेव्हा आपण विक्री करतो तेव्हा आपल्याला उत्पादन करण्यासाठी चालना मिळते, आपल्या वस्तूंची मागणी जर विदेशी बाजारपेठेमध्ये वाढत असेल तर आपण अधिक जास्त कार्यक्षमतेने त्या वस्तूंची काय करतो, निर्मिती करतो आणि त्यामुळे काय होतं की देशामध्ये जी उपलब्ध साधनधन आहे, मानवधन असेल, भांडवल असेल आणि नैसर्गिक साधनधन असेल, तर या सर्व संसाधनांचा पूर्ण कार्यक्षमतेने किंवा त्याला आपण आदर्श किंवा युक्त वापर जो आहे तो युक्त वापर केला जात असतो। हा देखील आंतरराष्ट्रीय व्यापाराचा काय आहे, फायदा आहे। त्यानंतर दर्जेदार वस्तूंची निर्मिती। आता जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय व्यापार आपल्या देशाचा अनेक देशांशी होतो तेव्हा आपल्या देशाचा विविध देशांशी, अनेक देशांशी जेव्हा व्यापार होत असतो तेव्हा त्या बाजारपेठेमध्ये ज्या वस्तू विकायला येतात त्या वस्तूमध्ये आपली वस्तू कशी दर्जेदार राहील, आपली वस्तू कशी आकर्षक राहील किंवा आपल्या वस्तूंकडे ग्राहक कसे आकर्षित होतील। कारण जर आपण अ बाजारपेठेमध्ये माल विक्रीला नेला तर त्या बाजारपेठेमध्ये ब देशाचाही माल राहील, क देशाचाही माल राहील, ड देशाचाही माल राहील, त्यामध्ये आपल्या देशाचा माल किंवा आपल्या देशाची जी वस्तू आहे, आपल्या देशाची वस्तू ही सर्वांपेक्षा वेगळी दिसली पाहिजे, वैशिष्ट्यपूर्ण असली पाहिजे, दर्जेदार असली पाहिजे, तिच्यामध्ये जी गुणवत्ता
आहे ती गुणवत्ता चांगली त्या वस्तूची असली पाहिजे। यासाठी आपला प्रयास असतो, आपला प्रयत्न असतो की दर्जेदार जे उत्पादन आहे ते दर्जेदार उत्पादन आपल्याला करता यावं, की जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूला मागणी जास्त राहील, ग्राहक आपल्या वस्तूकडे आकर्षित होतील आणि त्यामुळे दर्जेदार ज्या वस्तू आहे त्या दर्जेदार वस्तूंची निर्मिती करणे हा सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा काय आहे, फायदा आहे। त्यानंतर ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू प्राप्त होतात। आता ग्राहकांना जेव्हा वस्तू खरेदी करायची असते तेव्हा प्रत्येक ग्राहकाचा एक स्वाभाविक प्रवृत्ती असते की कमीत कमी उत्पन्नात त्याला जास्तीत जास्त काय करता आलं पाहिजे, वस्तू खरेदी करता आल्या पाहिजे। कमीत कमी पैशात त्याला जास्तीत जास्त वस्तूंची खरेदी करता आली पाहिजे आणि महत्तम समाधान जे आहे ते महत्तम समाधान प्राप्त करता आलं पाहिजे। आता हे कमीत कमी खर्चात किंवा कमीत कमी उत्पन्नात त्याला महत्तम समाधान जेव्हा प्राप्त करायचं असतं तेव्हा एक ग्राहक म्हणून तो काय करतो की त्याला स्वस्तही पाहिजे आहे आणि मस्त देखील वस्तू पाहिजे, दोन्ही त्याला पाहिजे, स्वस्तही पाहिजे आणि मस्तही पाहिजे। तर अशा वेळी तो काय करतो की बाजारपेठेमध्ये ही वस्तू जेव्हा विकल्या जाते तेव्हा ती वस्तू कोणत्या देशाची आहे याचा तो विचार करत नाही, मला कमी पैशात मिळते आहे आणि चांगली वस्तू मिळते आहे, गुणवत्तापूर्ण वस्तू मिळते आहे याचा विचार तो करतो आणि त्यामुळे ग्राहकांना स्वस्त दरामध्ये वस्तू प्राप्त होतात। आपण पाहतो की आपल्या बाजारपेठेमध्ये अनेक अशा वस्तू आहे की ज्या अतिशय अल्प किमतीमध्ये, जसं पेन आहे, चायनाचे पेन 2 रुपयामध्ये आपण ते खरेदी करतो किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या अनेक वस्तू आहे अतिशय अल्प किमतीमध्ये त्या विकल्या जातात। मग अशा वेळी काय होतं की आपल्या देशामधील वस्तू ज्या आहे त्या ग्राहक खरेदी न करता त्या देशातील वस्तू खरेदी केल्या जातात। तर देशाने जर असा प्रयत्न केला की कमीत कमी खर्चामध्ये आपल्या देशामध्ये वस्तूंची काय केली, निर्मिती केली, वस्तूंचं जर उत्पादन केलं तर काय होईल की विदेशामध्ये आपल्या वस्तूंची जी मागणी आहे ती मागणी वाढेल आणि म्हणून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि त्यातही चांगलं, आपण पहिले बोललो की स्वस्तही पाहिजे आणि मस्त, तर दोन्ही गोष्टी ज्या आहे तर स्वस्त आणि मस्त उत्पादन करत असताना जर कमीत कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन केलं तर आंतरराष्ट्रीय जो व्यापार आहे तो व्यापार अधिक वाढीस लागतो आणि त्यामुळे ग्राहकांना स्वस्त दरामध्ये वस्तू ज्या आहे त्या प्राप्त होतात। हा सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा फायदा आहे की ग्राहकांसमोर चॉईस आहे, ग्राहकांसमोर अनेक देशाच्या वस्तू आहेत, कुठलीही वस्तू तुम्ही विकत घ्यायला जा तर मोबाईल असेल तर तो या देशाचा आहे, तो त्या देशाचा आहे, त्या देशाचा आहे, चॉईस आहे तुमच्यासमोर की तुम्हाला कोणत्या देशाचा मोबाईल खरेदी करायचा आहे। मग ज्याच्यामध्ये किमती कमी आहे आणि फंक्शन्स जास्त आहे ना, फॅसिलिटी जास्त आहे असा मोबाईल तुम्ही खरेदी कराल। म्हणजे ग्राहकांसमोर अनेक पर्याय जे आहे ते पर्याय आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उभे राहिलेले आपल्याला दिसून येतात आणि म्हणून हा सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा फायदा आहे की ग्राहकांना स्वस्त दरात काय प्राप्त होतात, वस्तू प्राप्त होतात। त्यानंतर उत्पादनाच्या तंत्रामध्ये सुधारणा, उत्पादनाचं जे तंत्र आहे त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे सुधारणा होत असताना दिसून येते। कारण प्रत्येक देशाला जेव्हा आपली वस्तू विदेशामध्ये विकायला न्यायची आहे, जागतिक बाजारपेठेमध्ये अनेक देशांमध्ये विकायला न्यायची आहे, तेव्हा जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, जे अद्ययावत तंत्रज्ञान आहे, जे अगदी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून उत्पादन जे आहे ते उत्पादन करण्याचा प्रयत्न प्रत्येक देशाचा असतो आणि त्यामुळे अद्ययावत किंवा उच्च दर्जाचं जे उत्पादन तंत्र आहे, आधुनिक जे उत्पादन तंत्र आहे त्या तंत्राचा वापर प्रत्येक देशातील उत्पादक करतात, उद्योजक करतात, भांडवलदार करतात आणि त्यामुळे उत्पादनाच्या तंत्रामध्ये काय होते, सुधारणा जी आहे ती आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे घडून येते। त्यानंतर परस्पर सहयोग वाढतो, देशादेशांमध्ये सहकार्याची जी भावना आहे, सहकार्य जे आहे ते वृद्धिंगत होतं, ते वाढीस लागतं। कारण जगाच्या पाठीवर कोणताही देश परिपूर्ण नाही किंवा पूर्ण स्वावलंबी नाही, कुठल्या ना कुठल्या वस्तू संदर्भात एका देशाला दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागतं। कितीही प्रगत देश असेल, कितीही श्रीमंत देश असेल, परंतु काही वस्तूंच्या बाबतीमध्ये त्या देशाला दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागतं। कारण काही गोष्टी अशा आहे की निसर्गाने त्या वस्तू त्या देशालाच बहाल केलेल्या आहे, पेट्रोलियमचे साठे असेल, सोन्याच्या खाणी असेल किंवा जे काही नैसर्गिक
नैसर्गिक साधन धन आहे, तर ते सगळी नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ती काही देशांना काही वस्तूंच्या संदर्भामध्ये प्राप्त झालेली दिसते आणि त्यामुळे काय होतं की कुठल्या ना कुठल्या वस्तूच्या संदर्भामध्ये प्रत्येक देशाला दुसऱ्या देशावर निर्भर राहावं लागतं, अवलंबून राहावं लागतं. परिपूर्ण असा देश आपल्याला दिसून येत नाही आणि त्यामुळे काय होतं की प्रत्येकाला वाटतं की मला याच्या देशातील वस्तूंची गरज आहे, त्याला तिसऱ्या देशातील वस्तूंची गरज आहे. म्हणजे प्रत्येक देशाला कुठल्या ना कुठल्या देशातील वस्तूंशी संबंध आहे आणि त्यामुळे देशादेशामध्ये जे संबंध आहे ते मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतात, परस्पर सहकार्याचे संबंध निर्माण होतात. मित्र राष्ट्रांमध्ये एखाद्या राष्ट्रावर जर कुठलाही नैसर्गिक संकट आलं असेल किंवा अन्य संकट आलं असेल तर अशा वेळी त्या संकटाच्या वेळी त्या मित्र राष्ट्रांना मदत करण्यासाठी जे देश आहे ते देश सरसावतात किंवा ते मदतीचा हात देतात. म्हणजेच परस्पर सहकार्य किंवा परस्पर सहयोग जो आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापारातून निर्माण होतो. आंतरराष्ट्रीय व्यापारातून केवळ वस्तू आणि सेवांचीच आयात निर्यात होत नाही किंवा वस्तू आणि सेवांचीच खरेदी विक्री होत नाही, तर त्यामध्ये जी संस्कृती आहे त्या संस्कृतीची देवाणघेवाण होते. त्यानंतर तुमच्या ज्या विचारधारा आहे त्या विचारधारांची देवाणघेवाण होते. जी विविध मूल्ये असतात, नीतिमूल्ये असतात, त्या नीतिमूल्यांची देवाणघेवाण जी आहे ती देवाणघेवाण सुद्धा या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून देशादेशामध्ये निर्माण होते आणि त्यामुळे परस्पर सहयोग जो आहे तो वृद्धिंगत होतो किंवा वाढीस लागतो. हे सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा काय आहे एक फायदा आहे. त्यानंतर एकाधिकाराला पायबंद. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एकाधिकाराला काय बसलेला आहे पायबंद बसलेला आहे. जर देशामध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादन करणारा एकाधिकारी असला तर तो एकाधिकारी वस्तूच्या पुरवठ्यावर वस्तूच्या किमतीवर नियंत्रण ठेवतो. जास्तीत जास्त किमतीला वस्तू बाजारामध्ये विकतो कारण पर्यायी वस्तूचा काय असतो अभाव असतो. पण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कोणत्याही देशाचा एकाधिकार जो आहे तो एकाधिकार निर्माण होऊ शकत नाही कारण अनेक देश वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये जेव्हा वस्तू विकायला आणतात तेव्हा ग्राहकांच्या समोर विविध पर्याय जे आहेत ते विविध पर्याय असतात आणि त्यामुळे एकाधिकाराला काय बसलेला दिसतो आपल्याला पायबंद जो आहे तो पायबंद बसलेला दिसतो. हे सर्व आंतरराष्ट्रीय व्यापाराचे काय आहेत फायदे असलेले दिसून येतात. जसे एक बाजू आंतरराष्ट्रीय व्यापाराची आपण पाहिली की आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायद्याची बाजू आहे, तशी दुसरीही बाजू आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे जसे देशाला फायदे प्राप्त होतात तसेच काही तोटे जे आहे ते तोटे सुद्धा संभवतात आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराची जी दुसरी बाजू आहे ती दुसरी बाजू सुद्धा आपण या ठिकाणी पाहू. ती बाजू म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तोटे. तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तोटे पाहत असताना आपण पहिला तोटा पाहू किंवा पहिला प्रतिकूल परिणाम पाहू, बड्या राष्ट्रांचे साम्राज्य वाढीचे धोरण. तर आपण नेहमी पाहतो की नेहमी सबळ घटक दुर्बल घटकांवर राज्य करतो किंवा नेहमी जो मोठा असतो तो मोठा लहानांवर राज्य करतो. मग आर्थिक दृष्ट्या मोठा असणारा देश मग जे गरीब राष्ट्र असतात, जे अप्रगत राष्ट्र असतात, जे अल्पविकसित राष्ट्र असतात, जे विकसनशील देश असतात अशा देशांवर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये राज्य करताना दिसून येतात. म्हणजे आपण एक साधं सोपं आपल्या देशावरचं उदाहरण पाहू की ब्रिटिश व्यापारी आपल्या देशामध्ये व्यापारी म्हणून आले आणि हळूहळू त्यांनी संपूर्ण देशामध्ये आपला जो व्यापार आहे तो व्यापार वाढवला. आपलं साम्राज्य जे आहे ते साम्राज्य त्यांनी वाढवित नेलं आणि एक दिवस असा आला की व्यापारी म्हणून आलेले काय झाले राज्यकर्ते सुद्धा झाले. आणि म्हणून हा जो बडे राष्ट्र असतात, हे जे श्रीमंत राष्ट्र असतात, प्रगत देश असतात, हे प्रगत देश काय करतात की जे विकसनशील देश आहे, जे गरीब देश आहे, या गरीब देशांमध्ये आपल्या देशामधील जे उद्योग आहे त्या उद्योगाची उभारणी म्हणजे गुंतवणूक जी आहे बडे राष्ट्र ते छोट्या राष्ट्रांमध्ये करतात आणि गुंतवणूक करून हळूहळू त्या देशामध्ये आपलं जे साम्राज्य आर्थिक साम्राज्य जे आहे ते आर्थिक साम्राज्य वाढवितात. म्हणजेच बड्या राष्ट्रांचं साम्राज्य वाढीचं ते काय असतं धोरण असतं आणि त्यामुळे
गरीब देशांना, अल्पविकसित देशांना, मागास देशांना बरेचदा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे काही धोरण असतं ते धोरण नेहमी श्रीमंत राष्ट्रांच्या बाजूचं असल्यामुळे गरीब राष्ट्रांना त्याचा जो धोका आहे तो धोका संभवतो किंवा त्यांना बरेचदा जो तोटा आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तो तोटा त्यांच्या नशिबी येतो. कारण बड्या राष्ट्रांचं साम्राज्यवाढीचं जे धोरण आहे त्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जो तोटा आहे तो तोटा त्यांना सहन करावा लागतो. त्यानंतर अप्रगत देशातील हस्तव्यवसाय ऱ्हास पावतात. आपण पाहतो की जे अप्रगत देश आहे तिथे भांडवलाची कमतरता आहे आणि श्रमाची विपुलता आहे. भांडवलाची कमतरता असेल आणि श्रमाची जर काय असेल विपुलता असेल तर अशा देशामध्ये मोठे उद्योग उभे राहू शकत नाही, लघु उद्योग उभे राहू शकत नाही. मग जे कुटीर उद्योग असतात, जे हस्तउद्योग असतात ते हस्तउद्योग आणि कुटीर उद्योग जे आहे ते उभे राहतात. त्यामध्ये त्या देशातील गरीब लोकांना, ग्रामीण लोकांना काय प्राप्त होतो? रोजगार प्राप्त होतो आणि स्थानिक बाजारपेठ प्राप्त होते किंवा तालुक्या जिल्ह्यापर्यंत या वस्तू ज्या आहे त्या वस्तूंची विक्री केली जाते आणि एक त्यांना उदरनिर्वाहाचं साधन किंवा एक रोजगार जो आहे तो रोजगार हस्तव्यवसायातून, कुटीर उद्योगातून प्राप्त होत असतो. परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काय होतं की विदेशातल्या वस्तू तुमच्या दारापर्यंत पोहोचलेल्या आहे, तुमच्या घरापर्यंत पोहोचलेल्या आहे. केवळ शहरात नाही तर अगदी ग्रामीण पातळीवर खेड्यावर पोहोचलेल्या आहे आणि त्यामुळे काय होतं की हस्तव्यवसायातून ज्या वस्तू निर्माण होतात त्या तुलनेने जर आपण विचार केल्या तर महाग असतात. कारण त्याला श्रम जास्त लागतो, वेळ जास्त लागतो, कारण त्यांच्या जो यंत्रसामग्री नसतात, हाताने तयार केलेल्या वस्तू असल्यामुळे त्या वस्तूला जो श्रम आहे ते जास्त लागल्यामुळे त्या वस्तू महाग असतात. परंतु मोठ्या उद्योगामध्ये तयार होणाऱ्या वस्तू या कमी खर्चात, कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन जे आहे ते यंत्राच्या साहाय्याने केलं जातं आणि त्या वस्तू त्यामुळे स्वस्त दरात विकणं कधीही परवडतं. आता स्वस्त दरात तयार झालेल्या मोठ्या उद्योगातील वस्तू आणि हस्त उद्योगातून तयार झालेल्या ज्या वस्तू आहे किंवा कुटीर उद्योगातून तयार झालेल्या ज्या वस्तू आहे यांची जेव्हा स्पर्धा लागते तेव्हा ग्राहकांना कमीत कमी किमतीत प्राप्त होणाऱ्या ज्या विदेशी वस्तू आहे, मोठ्या उद्योगांनी तयार केलेल्या ज्या वस्तू आहे, विदेशामधून आपल्या देशामध्ये आलेल्या ज्या वस्तू आहे विक्रीला त्या वस्तू घेणं जास्त ते पसंत करतात आणि त्यामुळे काय होतं की अप्रगत देशामधील जे हस्तव्यवसाय आहे ते व्यवसाय काय पावतात? ऱ्हास पावतात, ते नष्ट होतात, ते निस्तनाभूत होतात, त्यांच्यावर बेरोजगारीची, बेकारीची पाळी येते. हा सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तोटा सांगावा लागेल. त्यानंतर कच्च्या मालाचे जे साठे आहेत ते संपुष्टात येतात. साधारणपणे आपण पाहतो की जे अप्रगत देश आहे, जे अल्पविकसित देश आहे ते कच्च्या मालाचे निर्यातक देश असतात. ते मोठ्या प्रमाणावर कच्चा माल जो आहे ते प्रगत देशांना काय करतात? निर्यात करतात आणि त्या भरोशावर कमीत कमी किमतीत मिळालेला जो कच्चा माल आहे त्याच्या भरोशावर पक्क्या मालाचं जे उत्पादन आहे ते प्रगत देश करतात आणि पुन्हा अप्रगत देशाच्या किंवा अल्पविकसित देशाच्या, मागास देशाच्या बाजारपेठेमध्ये तो माल काय आणतात? विक्रीला आणतात आणि दाम दुप्पट किमतीने तो माल मग विकल्या जातो. परंतु सातत्याने कच्च्या मालाची जी निर्यात आहे ती निर्यात जर होत राहिली तर कच्च्या मालाचे जे साठे आहे ते साठे संपुष्टात येतात. ती संपत्ती काही पुन्हा आपल्याला निर्माण करता येत नाही. तिचा एकदा आपण वापर केला किंवा ती संपत्ती जी आहे तिचा आपण जो काही साठा आहे तो साठा जितका जास्तीत जास्त वापरला तितका तो साठा काय होईल? कमी होईल किंवा तो काही दिवसांनी संपून सुद्धा जाईल आणि त्यामुळे भविष्यामध्ये हे जे साठे आहे ते संपुष्टात आले तर त्याचा जो धोका आहे तो धोका संभवू शकतो आणि म्हणून हा सुद्धा एक तोटा आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सांगता येईल. त्यानंतर विदेशी स्पर्धेचा विपरीत परिणाम. ज्या काही आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जी स्पर्धा लागते त्या स्पर्धेमध्ये छोटे देश आणि मोठे देश किंवा गरीब देश आणि श्रीमंत देश असतात आणि त्यामुळे काय होतं की साधारणपणे आपण पाहतो की जेव्हा गरीब राष्ट्र आणि श्रीमंत राष्ट्र यांच्यामध्ये जेव्हा व्यापारा संदर्भामध्ये
स्पर्धा लागते, तर त्या स्पर्धेचा जो परिणाम आहे, विपरीत परिणाम आहे, तो विपरीत परिणाम कोणाला भोगावा लागतो? गरीब देशांना किंवा जे अल्पविकसित देश आहे, विकसनशील देश आहे, त्यांना भोगावा लागतो. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय बाजार व्यापारामध्ये जी काही विदेशी स्पर्धा निर्माण होते, त्या स्पर्धेचा विपरीत जो परिणाम आहे तो ज्या विकसनशील अर्थव्यवस्था आहे किंवा जे अल्पविकसित अर्थव्यवस्था आहे त्यांना भोगावा लागतो. आणि म्हणून हा सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आपल्याला तोटा सांगता येईल. त्यानंतर असंतुलित विकास. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे असंतुलित जो विकास आहे तो देखील होताना दिसतो. तो साधारणपणे असंतुलित विकास आपण कशाला म्हणू? तर काही उद्योगांचा, काही क्षेत्राचा विकास खूप होत असेल, काही क्षेत्र विकासापासून वंचित राहत असेल, तर हा जो विकास आहे हा असंतुलित विकास आहे. तर साधारणपणे काय होतं की ज्या वस्तूंची निर्यात होत असते अशा वस्तूंचे उद्योग जे आहेत ते देशामध्ये विकसित होतात किंवा त्या उद्योगांची भरभराट होते, त्या उद्योगाच्या विकासाला चालना प्राप्त होते. परंतु ज्या वस्तूंची विदेशामध्ये निर्यात होत नाही अशा वस्तूंचे जे उद्योग आहे ते उद्योग विकासापासून वंचित राहतात. आणि त्यामुळे देशामध्ये काय होतं की उद्योगाच्या विकासामध्ये आपल्याला तफावत दिसते, फरक दिसतो. निर्यात उद्योगांचा विकास जास्त, तर ज्या वस्तूंची निर्यात होत नाही त्या वस्तूंचा जे उद्योग आहे ते कमी विकसित झालेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे जो विकास होतो देशामध्ये किंवा काही क्षेत्राचा, काही उद्योगांचा विकास जास्त तर काहींचा कमी, तर हा जो विकास आहे याला आपण असंतुलित विकास असं म्हणतो. तर हा असंतुलित विकास देखील आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक काय आहे? तोटा आहे. त्यानंतर राशीपातनाची भीती. राशीपातन म्हणजे काय? जेव्हा आपल्या देशामधील ज्या वस्तू आहे त्या देशी बाजारपेठेपेक्षा किंवा आपल्या देशाच्या बाजारपेठेमध्ये ती वस्तू ज्या किमतीला विकते त्या किमतीपेक्षा जेव्हा विदेशी बाजारपेठेमध्ये ती वस्तू कमी किमतीला विकल्या जात असेल तर तिला आपण राशीपातन, डम्पिंग असं म्हणतो. तर ह्या राशीपातनामुळे काय होतं की आपल्या देशातील जी वस्तू आहे ते विदेशी ग्राहकांना स्वस्त वाटायला लागते, कारण आपण देशातील ग्राहकांपेक्षा किंवा देशामध्ये ती वस्तू ज्या किमतीला विकतो त्याही किमतीपेक्षा विदेशामध्ये ती वस्तू कमी किमतीला विकली, कारण जास्तीत जास्त त्या वस्तूची विक्री व्हावी, जास्तीत जास्त त्या वस्तूची निर्यात व्हावी, आपल्याला विदेशातल्या विविध ज्या बाजारपेठा आहेत त्या विविध बाजारपेठा काबीज करता याव्या, या दृष्टिकोनातून आपण काय केलं? ती भीती हा सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक काय आहे? तोटा आहे. या राशीपातनामुळे काय होतं की जे देश राशीपातन करतात त्यांच्या निर्यातीमध्ये काय होते? वाढ होते, परंतु देशामध्ये जे ग्राहक आहे त्यांना जास्त किमतीला वस्तू खरेदी कराव्या लागतात. तर ही राशीपातनाची भीती जी आहे हे सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक तोटा आहे. त्यानंतर अपायकारक वस्तूंच्या आयातीचा धोका. काही वस्तू ह्या अशा असतात की ते समाज स्वास्थ्यासाठी, देशाच्या स्वास्थ्यासाठी किंवा देशातील लोकांच्या स्वास्थ्यासाठी अपायकारक असतात. त्या वस्तूंच्या उपभोगाचा देशाच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो, प्रतिकूल परिणाम होतो. तर अशा ज्या वस्तू आहे अशा वस्तूंच्या आयातीचा धोका सुद्धा बरेचदा देशाला पत्करावा लागतो आंतरराष्ट्रीय व्यापारातून. जे काही मादक पदार्थ असतात, जे काही नशीले पदार्थ असतात, ज्याच्यामध्ये विविध ड्रग्ज जे आहेत त्या ड्रग्जचा समावेश होतो, तर अशा जर मादक पदार्थांचा किंवा नशीले पदार्थांची जर आपण आपल्या देशामध्ये काय झाली, विदेशातून आयात झाली, म्हणजे आयात झाली म्हणू किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराद्वारे त्या वस्तू जर आपल्या देशामध्ये विकल्या गेल्या तर त्यामुळे काय होईल की देशामधलं जे स्वास्थ्य आहे त्या स्वास्थ्याचा जो दर्जा आहे किंवा देशाचं स्वास्थ्य जे आहे ते बिघडेल, सामाजिक स्वास्थ्यावर त्याचा विपरीत परिणाम होईल. आणि त्यामुळे अपायकारक ज्या वस्तू आहे त्या वस्तूंच्या आयातीचा धोका बरेचदा देशाला पत्करावा लागतो. आयात ही केल्या गेली पाहिजे, परंतु ती कशाची आयात व्हावी की ज्या वस्तूंची देशाला गरज आहे, ज्या वस्तूंची समाजातील लोकांना गरज आहे, ज्या वस्तूंच्या आयातीमुळे देशाच्या स्वास्थ्यावर चांगला परिणाम होणार आहे, अशा वस्तूंची जर आपण काय केली, आयात केली तर ती आयात फायदेशीर ठरते. परंतु समाजस्वास्थ्य बिघडवणारी जी आयात आहे ती आयात ही कोणत्याही दृष्टीने देशाला
उपायकारक ठरत नाही तर ती कशी ठरते, अपायकारक ठरते. आणि म्हणून अपायकारक वस्तूंच्या आयातीचा धोका सुद्धा बरेचदा आंतरराष्ट्रीय व्यापारातून निर्माण होतो आणि म्हणून तो देखील आंतरराष्ट्रीय व्यापाराचा काय आहे, तोटा असल्याचं आपल्याला दिसून येतं. केवळ वस्तूच नाही तर बरेचदा जे साहित्य आहे हे साहित्य सुद्धा समाजामध्ये जर वाईट विचारांचं साहित्य आलं तर ते साहित्य सुद्धा बरेचदा तुमची जी नीतिमूल्य असतात, सामाजिक जी मूल्य असतात, त्या सामाजिक मूल्यांचा ऱ्हास जो आहे तो अशा साहित्यांमुळे होतो. आणि म्हणून साहित्य सुद्धा वाचत असताना ते कसं असलं पाहिजे, वैचारिक असलं पाहिजे, त्याला तात्विक बैठक असली पाहिजे. आणि म्हणून ते वस्तू असो किंवा ते साहित्य असो, त्याची जेव्हा आयात होते तेव्हा त्याचा बरेचदा धोका जो आहे तो समाज स्वास्थ्यावर, देशाच्या स्वास्थ्यावर झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तो सुद्धा एक तोटा आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारात सांगता येईल. आणि शेवटचा आहे परावलंबित्व. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक तोटा सांगताना बरेचदा देशामध्ये परावलंबित्व जे आहे ते वाढत जातं. देश आत्मनिर्भर बनवणे, स्वावलंबी बनवणे, स्वयंपूर्ण बनवणे, परिपूर्ण बनवणे हे प्रत्येक देशाचं एक स्वप्न असतं किंवा प्रत्येक देशाचा तो प्रयत्न असतो. प्रत्येक देशाला असं वाटतं की माझा देश हा परिपूर्ण असला पाहिजे, आत्मनिर्भर असला पाहिजे, स्वावलंबी असला पाहिजे, त्याला दुसऱ्या देशावर विसंबून राहण्याची गरज नसावी. कोणतीही वेळ आली तर माझ्याजवळ सगळ्या गोष्टी, संरक्षण साहित्य असलं पाहिजे, अन्नधान्याच्या बाबतीत मी परिपूर्ण असलो पाहिजे किंवा सर्व वस्तू आणि सेवांच्या बाबतीमध्ये देश हा स्वावलंबी आणि आत्मनिर्भर असला पाहिजे असा प्रत्येक देशाचा प्रयत्न असतो. परंतु बरेचदा काय होतं की आपण जर एखाद्या वस्तूची आयात आपल्या देशामध्ये करत राहिलो तर ती वस्तू देशामध्ये उत्पादित करण्याचा आपण प्रयत्न करत नाही किंवा त्या वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारे जे तंत्र आहे ते देशामध्ये विकसित करण्याचा प्रयत्न केला जात नाही. आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये त्या वस्तू मिळत राहतात आणि आपण त्या वस्तू खरेदी करत राहतो. त्यामुळे काय होतं बरेचदा की परावलंबित्व जे आहे ते पुन्हा वाढत जातं. आणि म्हणून दुसऱ्या देशावरचं परावलंबित्व वाढणं हा सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक काय आहे, तोटा आहे. तर अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यापाराचे काही फायदेही आपण बघितले तर काही तोटे जे आहेत ते तोटे देखील आपण बघितले. तर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या ह्या दोन्ही बाजूंचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये परामर्श घेतलेला आहे. या ठिकाणी आपण BA सेकंड इयर सेमिस्टर 3 जे युनिट होते 5 ते 5ही युनिट आपण आज पूर्ण केलेले आहे किंवा आपला जो सिलेबस आहे तो सिलेबस या ठिकाणी पूर्ण कंप्लीट झालेला आहे. पहिल्या युनिटमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राचा परिचय शिकलो. दुसऱ्या युनिटमध्ये आपण मुद्रा आणि मुद्रेचं मूल्य शिकलो. तिसऱ्या युनिटमध्ये आपण स्थिती आणि अपस्थितीचा अभ्यास केला. चौथ्या युनिटमध्ये आपण उत्पादन आणि रोजगार शिकलो. तर 5व्या युनिटमध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापार शिकलो. आणि हे जे सगळे युनिट आहे यामध्ये अगदी सिलेबसमध्ये दिलेल्या प्रकरणानुसार आपण सगळे जे व्हिडिओज आहे ते व्हिडिओज या ठिकाणी पूर्ण केले. तर अशा पद्धतीने हे सर्व व्हिडिओज आपल्या समोर आहे. पूर्ण सिलेबस तुमच्या समोर व्हिडिओच्या रूपाने टाकलेला आहे. तर आपण निश्चितच हे सर्व व्हिडिओ अगदी मन लावून पाहाल. जर तुम्हाला एकदा कळला नाही तर तो पुन्हा दोनदा तीनदा पाहाल. आणि आपलं जे सिलेबस आहे ते सिलेबस आपण क्लासरूममध्ये पूर्ण करू शकलो नाही, परंतु आपण ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केलेला आहे. तर सर्व विद्यार्थी हे जे सिलेबस आहे ते सिलेबस पूर्णपणे व्हिडिओच्या माध्यमातून पाहतील आणि आपला अभ्यास जो आहे, अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण करतील. त्यावरून ते नोट्स काढतील आणि अभ्यास देखील करून परीक्षेमध्ये भरपूर यश प्राप्त करतील अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबते.